प्रेक्षक हो नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. ओसरगाव टोलनाका बंद पाडला आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. प्रेक्षक हो, ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली सुरू होणार, वाहन चालकांवर टोलझाट पडणार, ह्या बातम्या 2 वर्षांपूर्वी जसजशा विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होऊ लागल्या तसतशी खाजगी आणि व्यावसायिक वाहन चालकांच्या उरात धडकी भरू लागली होती. जुना मुंबई गोवा नॅशनल हायवे क्रमांक 17चे पनवेल ते कन्याकुमारी नॅशनल हायवे क्रमांक 66 मध्ये रूपांतर झाल्यानंतर या हायवेच्या 4 लाईनचे काम मागील 5-6 वर्षांमध्ये अगदी युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर या नॅशनल हायवेचे काम जवळपास 90% पूर्णही झाले आणि केंद्र सरकारला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नॅशनल हायवेचे संपूर्ण काम पूर्ण होण्याआधीच टोल वसुलीसाठी सज्ज असलेल्या ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुलीचे वेध लागले. ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी केंद्र स्तरावरनं टेंडरही काढण्यात आले. टेंडर मंजुरी झाले आणि टोल वसुलीला एजन्सी सुद्धा नेमण्यात आली होती. प्रायोगिक तत्वावर ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली सुरूसुद्धा करण्यात आली होती. कुठलीही जनसुविधा नाही, पब्लिक टॉयलेट नाही, वाहन चालकांसाठी रेस्टरूम नाही आणि तरीही टोल नाका मात्र सुरू करण्याची घाई झालेली. एकीकडे जनसुविधा आणि वाहन चालकांच्या सुविधांची पूर्तता नसतानाच हायवेबाधित जमीन मालक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या निवाड्याचा प्रश्नही काही ठिकाणी प्रलंबित होता. सर्वसामान्य जनतेच्या मनात ओसरगाव टोल नाक्यावर सुरू होत असलेल्या आणि प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या टोल वसुलीबाबत प्रचंड चीड आणि संताप होता. या टोल नाक्याविरोधात महायुती सरकारच्या दडपशाही विरोधात आणि आम आदमी आणि वाहन चालकांच्या आवाजाचे नेतृत्व केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी. प्रेक्षको, केवळ हीच कारणे टोल नाक्याविरोधात जनउद्रेकाची नव्हती, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नॅशनल हायवे 66च्या हद्दीत 2 टोल नाके येतात. पहिला ओसरगाव टोल नाका आणि दुसरा जो आहे अगदी गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवरती पत्रादेवी चेकपोस्ट नजीक असणारा टोल नाका. पत्रादेवी चेकपोस्ट नजीकचा गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डर नजीकच्या या टोल नाक्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला वाहन चालकांना तसा पाहिला तर तसोभरही त्रास नाही, कारण या टोल नाक्याच्या पलीकडे बघितलं आपण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकवस्तीच नाही आहे. प्रेक्षक हो, ओसरगाव टोल नाक्याचा सर्वाधिक त्रास कोणाला होणार असेल तर तो वैभववाडी, कणकवली आणि देवगड या 3 तालुक्यातील जनतेला आणि वाहनधारक चालकांना. आणि हाच त्रास संदेश पारकर यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून शासनाच्या दरबारी पोहोचवला. नुसता पोहोचवलाच नाही तर ओसरगाव टोल नाक्यावर सुरू करण्यात आलेली टोल वसुली त्यांनी बंद पाडली. संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या जन आंदोलनाला यश आले असून जवळपास मागील 2 वर्ष ओसरगाव टोल नाक्यावरील वसुली जी आहे ती बंद आहे. या जिल्ह्याला जो टोल आहे हा जाचक टोल हा सक्तीचा त्या ठिकाणी त्यावेळी करण्यात आलेला होता. याबाबतच्या निविदा सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि प्रत्यक्षात टोल वसुलीला सुरुवात सुद्धा करण्याचा प्रयत्न या भाजप सरकारनं त्या ठिकाणी केला. पण जनतेचा जो बुलंद आवाज आहे, सगळे आम्ही त्या ठिकाणी एकटवलो, सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, व्यापारी एकत्र झाले, प्रत्येक सिंधुदुर्गवासीय त्या ठिकाणी एकत्र झाला आणि एकसंघपणे आम्ही त्या ठिकाणी हा टोल आम्ही भरणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि मी आपल्याला सांगतो की तो टोल आम्ही बंद करायला लावला. जिल्ह्यातली जनता होती, व्यापारी होते, मी होतो, त्याच्या आम्ही नेतृत्व केलं. अनेक केसेससुद्धा त्यानिमित्तानं माझ्या सहकाऱ्यांवर त्या ठिकाणी दाखल आहे. पण एक आवाज उठवला, कारण ओसरगावचा टोल हा इथल्या 4 तालुक्यांना हा त्या ठिकाणी जाचक होता. मग त्या ठिकाणी देवगड असेल, कणकवली असेल, वैभववाडी असेल, कारण सातत्यानं ओरसमध्ये जाण्याच्याकरता त्या ठिकाणी अनेक कार्यालय आहेत, मुख्य कार्यालय आहेत, SP ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा परिषद आहे, त्याचप्रमाणे कोर्ट आहे, RTO आहे. आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यातल्या जनतेला सातत्यानं ओरसला त्या ठिकाणी जावं लागत होतं आणि प्रत्येक वेळी 110 रुपयाचा टोल हा माझ्या जनता त्या ठिकाणी भरणार होती.
आणि हे त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला समजलं की कुठेतरी ही वसुली सुरू झालेली आहे, टोल सुरू होतोय आणि तो जाचक आहे. खरं तर आपण त्या ओसरगावच्या टोलचं आपण ठिकाण बदलावं, आपण जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर खारेपाटणच्या बाहेर त्या ठिकाणी न्यावं किंवा गोवाला बांद्याच्या पुढे त्या ठिकाणी न्यावं. ज्यावेळी लोकांना जिल्ह्याच्या बाहेर जाता येईल त्यावेळी त्याचा टोल आम्ही भरू, अशा प्रकारची जिल्ह्यातल्या जनतेची भूमिका होती. कारण कमीत कमी 15, 20, 35 किलोमीटरचा जो प्रवास आहे त्या प्रवासालाच रोज आम्ही टॅक्स भरणं हे आम्हाला त्या ठिकाणी मान्य नव्हतं. मी आपल्याला सांगतो, दिवसाला 7,10,000 रुपये टॅक्स हे जनतेकडनं किंवा जी वाहतूक होणार होती त्याच्याकडनं हे जमा करणार होते. महिन्याला जवळजवळ 2,10,00,000 रुपये जमा करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं आणि वर्षाला जवळजवळ 24 ते 25 कोटी रुपये हे माझ्या त्या रस्त्यावरनं जे वाहतूक करणार होते त्यांचे लूट घेतले जाणार होते. पण गेली 2 वर्ष हा जनतेचा बुलंद आवाज आपण त्या ठिकाणी केला, त्याचं नेतृत्व केलं. सगळ्या जिल्हावासियांनी आम्ही एकत्र झालो आणि टोल कुठल्याही परिस्थितीत आम्ही जो जाचक आहे तो टोल भरणार नाही ही भूमिका घेतली. वारंवार आंदोलन केलं, त्यांची जबरदस्ती होती. सातत्यानं ते दर 8 दिवसांनी आम्ही टोल वसूल करणार, कॉन्ट्रॅक्टर नेमत होते, टोल सुरू करत होते. पण प्रत्येक वेळी त्या ठिकाणी जाऊन जिल्ह्यातल्या जनतेची ताकद आम्ही दाखवली आणि शेवटी त्यांना त्या ठिकाणी टोल वसूल करायला आम्ही दिलेला नाही, यापुढेही देणार नाही. कारण ती टोल जो आहे हा चुकीच्या जागेवर आहे आणि जनतेला सातत्यानं जाचक आहे. आणि म्हणून अशा प्रकारची अनेक आंदोलनं सातत्यानं माझ्या नेतृत्वाखाली झाली, ती योग्य होती आणि ती आंदोलनं त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला. आणि म्हणून आज शेकडो दिवसाला जी हजारो वाहनं जाणार होती त्या वाहनांचा जो टोल होता, तर टोल जाचक टोल होता, हा त्या ठिकाणी वाचवलेला आहे. आणि म्हणून शेवटी या भाजपच्या लोकांना सुद्धा जेव्हा टोल बंद झाला, उग्र आंदोलन झालं, जिल्ह्यातली जनता जेव्हा खवळली, जनतेचा उद्रेक झाला, त्यावेळी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये ते सहभागी झाले. पण त्यांचा ते सांगत होते की नाही, टोल तर त्या ठिकाणी भरावाच लागेल ह्या जिल्ह्याला. पण आम्ही जिल्हावासियांनी एकजूट दाखवली, व्यापारी, जिल्ह्यातली सगळी जनता एकत्र आली आणि त्यांना या सरकारला त्या ठिकाणी नमतं घ्यावं लागलं. आजही तो टोल त्या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. मी आपल्याला सांगतो, गेली 2 वर्षापेक्षा अधिकचा काळ त्या ठिकाणी बंद होऊन टोल त्या ठिकाणी झालेला आहे आणि जवळजवळ 50 कोटीपेक्षा अधिकचे पैसे हे माझ्या जनतेचे, ज्यांचा सातत्यानं त्या हायवेवरून दैनंदिन ये जा आहे, दळणवळण आहे, त्यांचे पैसे मी त्या ठिकाणी वाचवलेले आहेत. आणि म्हणून ते आंदोलनसुद्धा ओसरगावच्या टोलचं त्या ठिकाणी यशस्वी करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. कारण हे माझ्या तालुक्याला जाचक होतं. इथले जे 4 तालुके आहेत, मालवणचा काही भाग असेल, कणकवली तालुका असेल, देवगड असेल, वैभववाडी असेल, या सगळ्या 4 तालुक्याला मात्र हा सातत्यानं जाचक टोल त्या ठिकाणी होणार होता. हा जाचक टोल सुद्धा त्या ठिकाणी बंद केलेला आहे. आणि म्हणून हा जनतेचा संदेश पारकर हा एक जनतेचा आवाज आहे. ज्या हिमतीनं आम्ही त्या ठिकाणी उतरतो आणि योग्य बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी लढा देत असतो आणि त्यामुळे कुठेतरी सरकारला नमतं त्या ठिकाणी घ्यावं लागलं आणि आज तो टोल बंद स्थितीत आहे. आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये सुद्धा तो टोल आम्ही चालू व्हायला देणार नाही. आमची लढाई त्या टोलच्या विरोधामध्ये सातत्यानं राहील. प्रेक्षक संदेश पारकर यांनी टोल वसुली विरोधात केलेल्या ओसरगाव टोल नाक्याविरोधातले हे जन आंदोलनाचे नेतृत्व हे सर्वसामान्य जनता आणि वाहनधारकांच्या हिताचे होते. पारकर यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्ग व्यापारी संघटनेची सुद्धा साथ मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरोस सिंधुनगरी येथे असून जिल्ह्याची महत्त्वाची शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, DSP कार्यालय, जिल्हा परिषदेची इमारत, इरिगेशन ऑफिस आणि अगदी जिल्हा न्यायालय सुद्धा पाहिलं तर आपण ओरोसमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील जनतेला नेहमीच आपल्या शासकीय कामांसाठी ओरोस येथे धाव घ्यावी लागते. साहजिकच ओसरगाव येथे जर काय टोल वसुली सुरू असती तर या तिन्ही तालुक्यातून जे वाहनधारक आपलं वाहन घेऊन ओरोसच्या दिशेने जाणार होते त्यांना दर दिवशी ये जा करताना नाहक टोल वसुली द्यावी लागणार होती. ओसरगाव येथील टोल नाका बंद करण्यासाठी संदेश पारकर यांनी घेतलेला पुढाकार हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी होता हे सर्वसामान्य जनतेच्या नक्कीच लक्षात आहे.